हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे, कारण की आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू. तर आज मी 21 अध्यायाचं पारायण लावणार आहे, श्री स्वामी चरित्र सारामृतचं. तर इथे दत्त मंदिरामध्ये पण पारायण चालू होतं, पण त्यावेळेला मला काही कारणास्तव तिथे बसता नाही आलं. तर त्याचं उद्यापन आहे ते कालच झालेलं आहे. समाप्ती काल झाली होती संध्याकाळी. तर संध्याकाळचं लागलं होतं 7:30 वाजता. तर त्यामुळे मला काही तिथे बसता नाही आलं. तर त्याच्यामुळे मी विचार केला की घरीच आपण 21 अध्यायाचं पारायण एक दिवशीसाठी आपण आज लावूया. आणि आजचं जे दिवसाचं काही शेड्यूल असेल तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की मला आज मठामध्ये पण जाऊन यायचं आहे. तर मी सर्वात पहिल्यांदा उठून आधी देवपूजा केली. देवपूजा केल्याच्या नंतर मग मी जेवण बनवलं. जेवण बनवून मग मंथन ट्युशनला आता जाणार आहे. तर त्यानंतर मी इथे जे पुस्तक असतं ना, तर ते पठण करणार, ते वाचणार आहे. कारण की ते तेवढ्या वेळा म्हणजे मंथन येईपर्यंत माझं सगळं वाचून होईल. आणि मग मला नैवेद्य पण दाखवता येईल. 12च्या आतमध्ये मला नैवेद्य पण दाखवायचं आहे. तिथून परत मंथनला स्कूलला सोडून मग मला दुपारी मठात पण जाऊन यायचं आहे. तर असं हे सगळं शेड्यूल असणार आहे. तर जेवढं मला माहिती मिळाली तेवढी मी तुमच्यासोबत आता शेअर केली. म्हणजे मी हे पारायण करायचं होतं ना, त्यावेळेला मी माझ्या काकीला विचारलं की म्हणजे ते कसं स्वामी भक्त आहेत, तर त्यांना मी विचारलं की काकी मला पारायण करायचं आहे, तर मी काय करू. काकी बोलली ठीक आहे, असं असं कर. एक दिवशीचं जरी केलं तरीही चालतं, किंवा आपण दिवसाला 3 अध्याय जरी वाचले तरीही चालतात. तर मी आज एक दिवसासाठी हे वाचणार. जास्त वेळ नाही, जास्तीत जास्त 1.5 तास लागेल आपल्याला 21 अध्यायासाठी. तर मी आज ते म्हणजे ह्याच्या आधी पण मी खूप वेळा केलेलं आहे, पण आज परत एकदा करणार आहे. तर ते मी तुमच्यासोबत थोडंफार काय असेल तर ते शेअर करेन. आणि आजचा दिवस परत एकदा मी तुम्हाला सांगते, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तर आज जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. चला आता वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळीच मस्त अशी देवपूजा पण करून झाली. त्याआधी देवपूजा करून घेतली, त्यानंतर मग मी इथे पुस्तक वाचायला बसली होती. कारण की हे इथे आता तुम्ही बोलाल की वरती ही देवारावरती आहे तुमचा, पण इथे जागा कसं कंजेस्टेड असल्यामुळे थोडंसं म्हणजे म्हणून मग देवारा असं वरतीच ठेवलेलं आहे. तर असं बोलतात की देवारा असं लटकत असू नये, पण आता जागेअभावी मग तो वरतीच ठेवावा लागतो ना. त्याच्यामुळे खाली इथे मी पुस्तक वाचायला बसते. जेव्हा काय पूजा वगैरे असेल किंवा काय असेल तर त्यावेळेला मी इथे खाली बसून असं मांडणी मस्त करते आणि मग खाली बसून कम्फर्टेबल असं आपल्याला वाचन करता येतं. एका साईडला मस्त असे तारक मंत्र पण चालू ठेवला होता मी, आणि इथे मी अध्याय वाचत होती. तर इथे स्वामींचा फोटो काय माझ्याकडे नाही आहे. तर मी असं ठरवलं की ज्या वेळेला कधी मी अक्कलकोटला जाईन ना, त्यावेळेलाच मी स्वामींना माझ्या घरी घेऊन येईन. तर इथे गुरुचरित्रेचं पण पुस्तक होतं, म्हणून मी स्वामींची मूर्ती नाही आहे माझ्याजवळ, त्यामुळे मी स्वामींची गुरुचरित्रेचं जे पुस्तक आहे तर ते मी पुढे ठेवलं. आणि त्यानंतर मग गुरुचरित्र हे इथे सारामृतचं पुस्तक मी इथे वाचायला घेतलेलं आहे. तर इथे आता माझी पूजा पण करून झालेली आहे. आता इथे बघू शकता मस्त अशी मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी पूजा केल्यामुळे. आत्ताच माझं पठण करून झालं. तर मी आता सगळं जेवण बनवलं होतं, फक्त आता मी पुऱ्या तळून घेते इथे. तर पुरीचा नैवेद्य दाखवणार आहे. तर जेवणासाठी मी वाटाणे बटाट्याची भाजी, गोडी डाळ, भात, परत चपाती पण बनवलेली आहे, परत पुरी पण बनवली. त्यानंतर पापडीची भाजी पण बनवलेली आहे. आणि गोड म्हणून मी बेसनचे लाडू पण बनवलेले. तर ते पण सगळे नैवेद्यासाठी दाखवणार आहे. तर अशी ही आजचं नैवेद्य असेल, साधा असा. तर स्वामींना काय सगळं चालतं, साधं सिंपल सगळं चालतं त्यांना. तर आता मी नैवेद्य दाखवते. परत मठात पण जायचं आहे, मंथनला पण आता जेवण द्यायचं आहे. तर त्याआधी मी सगळी करून घेते प्रोसेस. मंथन पण आता ट्युशनवरून आलेलं आहे. तर चला आपण आता आधी जेवण बनवते आणि मग नैवेद्य दाखवते. इथे मी नैवेद्य पण दाखवला. नैवेद्यामध्ये मी आज ना पुरी बनवली होती, गोडी डाळ, वाटाणे बटाट्याची भाजी, त्यानंतर पापडीची भाजी होती. गोड म्हणून मी बेसनचे लाडू बनवले होते, आणि पापड पण होते, आणि पापडीची भाजी पण होती. तर हा असा मस्त असं नैवेद्य पण दाखवला आता स्वामींना. त्यानंतर मंथनला सोडलं आणि मी आता इकडे येऊन पोचलेली आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर इथे आता जास्त गर्दी पण नाही आज. आणि जेव्हा कधी आपल्याला टाईम भेटेल ना, म्हणजे मला कधी टाईम भेटेल ना, तर त्यावेळेला मी आवर्जून येते मठामध्ये. आणि मठामध्ये आले ना की एकदम वेगळीच अशी मनाला असं वेगळंच समाधान मिळतं. त्याच्यामुळे मी ना जेव्हा कधी म्हणजे गुरुवार असू देत किंवा काय असं मनात आलं ना, तर पटकन आपलं मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन यायचं आणि मन प्रसन्न होतं त्यावेळी.
आणि स्वामींच्या दरबारात आल्यानंतर ना एक वेगळीच शांतीने सुख भेटतं. तर ते मठामध्ये जाऊन थोडा वेळ आपण नामस्मरण पण करू शकतो. तर थोडा वेळ आता मी इथे बसणार आहे. तर मंडळी, मी मठात पण जाऊन आली. त्यानंतर मग आजचा दिवस खूप मस्त असं झाला, मस्त गेला, प्रसन्न वाटलं. आज मठात जाऊन आल्यानंतर गर्दी पण एवढी नव्हती आणि तिथे कंटिन्यू असे भजन पण चालू होते, नामस्मरण चालू होते. थोडा वेळ आम्ही बसलो तिथे आणि नंतर मग घरी आलो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.